नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, विविध पदांसाठी आरोग्य विभाग अंतर्गत महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आहे. यामध्ये तुमची परीक्षा होणार नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमची निवड केली जाणार आहे. तर डिटेलमध्ये आपण पाहूया जाहिरात कुठली आहे, कुठली पदं भरली जात आहेत, पात्रता वगैरे त्याची संपूर्ण माहिती. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ म्हणून नक्की माहिती दिली जाईल. तर बघा मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ज्याला आपण NUHM असं म्हणतो, यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. आता काही पदांसाठी मुलाखत होणार आहे, परंतु काही पदांसाठी या ठिकाणी मुलाखतही नाही आणि परीक्षा देखील होणार नाही. तर बघा, NHM किंवा NUHM अंतर्गत आपल्याला माहित असेल 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदभरती भरली जाते. तर याच्यामध्ये तुमचं काम समाधानकारक असल्यास पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील रिन्युअल होत राहतं. आणि सध्या या ठिकाणी GR देखील आलेला आहे की NHM मध्ये 10 वर्ष सेवा झालेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जे आहे या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे. आरोग्य विभागाचा तसा GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. तर बघा आता याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत. तर 8 संवर्गाची टोटल पदं भरली जात आहेत. याच्यामध्ये पाहू शकता तुमच्या कॅटेगरी वाईज जागा देखील इथं तुम्हाला देण्यात आलेली आहेत. तर बघा 8 नंबरचं पद आहे शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक, सिटी क्वालिटी ॲश्युरन्स कोऑर्डिनेटर. तर या पदासाठी मात्र एकच जागा असणार आहे. पाहू शकता इथं खुल्या प्रयोगासाठी एक जागा आहे. त्याच्यानंतर पहा पुढची जी या ठिकाणी पोस्ट आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, पब्लिक हेल्थ मॅनेजर, या पदासाठी 2 जागा भरल्या जात आहेत. एक जागा जी आहे या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आहे आणि दुसरी जागा जी आहे विजा अ साठी आहे. त्यानंतर बघा पुढची पोस्ट आहे ती म्हणजे OT सहाय्यक, OT असिस्टंटची देखील पोस्ट भरली जाते. यात देखील 2च जागा भरल्या जात आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक जागा जी आहे अनुसूचित जाती आणि एक जागा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आलेली आहे. तर क्षय किरण तंत्रज्ञ ही पुढची पोस्ट आहे. एक्सरे टेक्निशियनची पोस्ट देखील भरली जाते. याच्यामध्ये बघा एक्सरे टेक्निशियनसाठी 2 जागा आहेत. एक जागा आहे अनुसूचित जाती आणि एक जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यानंतर बघा स्टाफ नर्स पुरुषसाठी या ठिकाणी वॅकेन्सी आहे. स्टाफ नर्स फक्त पुरुषांसाठी वॅकेन्सी या ठिकाणी निघालेली आहे. तर याच्यामध्ये 5 टोटल वॅकेन्सी आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1, विजा अ साठी 1, त्याच्यानंतर बघा IMA साठी 1 आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 1 आणि खुल्या प्रवर्गासाठी 1, अशा पद्धतीने 5 वॅकेन्सी इथं आहेत. त्यानंतर बघा पेड्रिशियन बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी पार्ट टाइम, वैद्यकीय अधिकारी फुल टाइम यांच्यासाठी 18 वॅकेन्सी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. तर हा तुमचा वॅकेन्सीचा चार्ट आहे. याच्यामध्ये बघा वयोमर्यादेबद्दल देखील माहिती आहे. तुम्हाला संपूर्ण PDF फाईल पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती देखील इथं तुम्हाला ही जाहिरात पाहता येणार आहे. तर बघा आता अर्ज कसा भरायचा आहे वगैरे संपूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. याच्यासाठी आपण आता डायरेक्टली काय पाहूया, शैक्षणिक पात्रता. तर बघा जे 8 नंबरचं पद आहे शहर गुणवत्ता आश्वासक, यासाठी तुमचं एनी मेडिकल ग्रॅज्युएशन पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. 35,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. सर्वच पदांसाठी जवळपास 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे. खुल्या प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत. किंवा या ठिकाणी बघा OT सहाय्यक या पदासाठी मात्र 18 ते 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्यानंतर बघा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदासाठी देखील MBBS किंवा ग्रॅज्युएशन हेल्थ सायन्समधून तुमचं असणं गरजेचं आहे. 32,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. OT असिस्टंट पदासाठी मात्र तुमचं 12वी पास प्लस डिप्लोमा इन OT टेक्निशियनमध्ये झालेला पाहिजे. 17,000 तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. त्यानंतर बघा क्षय किरण तंत्रज्ञ एक्सरे टेक्निशियन या पदासाठी तुमचं 12वी प्लस डिप्लोमा इन रेडिओग्राफर किंवा एक्सरे मधून पाहिजे. यासाठी देखील 17,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदासाठी असतो. त्यानंतर स्टाफ नर्स पुरुषची जी पोस्ट भरली जाते यासाठी तुमचं 12th पास नंतर GNM कोर्स झालेला पाहिजे. एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स असणार आहे, कारण की ही पदभरती जी आहे तुमचा अनुभव, उच्च शिक्षण आणि शेवटच्या वर्षाचे मार्क्स याच्यावरती सिलेक्शन केलं जातं. 20,000 स्टार्टिंग पेमेंट स्टाफ नर्स मेल या पदासाठी असेल. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आता पुढची जी पोस्ट भरली जाते याच्यामध्ये ते म्हणजे पेड्रिशियन असेल, त्यांच्यासाठी MD वगैरे पाहिजे आणि बाकी MBBS साठी या ठिकाणी पोस्ट भरल्या जात आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी पाहू शकता एज्युकेशन दिलेलं आहे. आता पहा याच्यासाठी तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थेट मुलाखती कुठल्या पदांसाठी असतील तर MBBSचे ज्या पोस्ट भरल्या जात आहेत किंवा पेड्रिशियन वगैरे या पदांसाठी मुलाखत असणार आहे. त्यासाठीची ही माहिती दिलेली आहे. बाकी जी पदं आहेत जसं की स्टाफ नर्स असेल, OT असिस्टंट असेल, लॅब टेक्निशियन असेल, ह्या सर्वांसाठी बघा शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे 50% गुण आणि उच्च शैक्षणिक आहार तर तुम्हाला असेल. जसं की त्यांनी या ठिकाणी जे एज्युकेशन मागितलंय त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असेल तर त्याला 20 गुण दिले जातात आणि संबंधित
पदाशी निगडीत अनुभव असेल तर एका वर्षासाठी 6 गुण, असे कमीत कमी 30 गुण तुम्हाला दिले जातात. तर 100 गुणांची अशा पद्धतीची ही मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाते आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. तर बघा आता या पदांसाठी तुम्हाला अर्ज जे असणार आहेत कसे करायचे तर आता ज्या पदांसाठी थेट मुलाखत आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी वेगळी सूचना आहे. मुलाखतीचं ठिकाण देखील दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी बघा याच्यामध्ये त्यांनी याचं थेट मुलाखतीचं आणि अर्ज स्वीकारण्याचं संपूर्ण तपशील दिलेला आहे. बघा जसं की शहर गुणवत्ता आश्वासक असतील किंवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक असेल, OT असिस्टंट, शयकिरण तंत्रज्ञ आणि स्टाफ नर्स या पदांसाठी बघा अर्ज जो आहे तो कधी स्वीकारला जाणार आहे तर 25/4/2025 पर्यंत, म्हणजे या ठिकाणी 25 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. सर्व पदांसाठी गुणांकन पद्धतीने या ठिकाणी निवड केली जाणार आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ 9 ते 10:30, त्यानंतर अर्ज छाननीची वेळ 10:30 ते 1 अशा पद्धतीने आहे. तर ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटची वगैरे देखील दिलेली आहे आणि त्यासोबत खाली तुम्हाला हा अर्जाचा नमुना तुम्हाला पाहायला भेटेल. ही जाहिरात जी आहे पूर्ण त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून पाहता येईल. तर बघा संपूर्ण जी पण PDF फाईलमध्ये माहिती आहे ती वाचल्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.